संघर्षाच्या वेळी स्वार्थासाठी मान खाली घालून गेले असं म्हटलेलं आहे खासदार अमोल कोल्हेंनी। पित्याला वनवासात पाठवणाऱ्याला राम कसा पावणार असं देखील अमोल कोल्हेंनी म्हटलंय। अमोल कोल्हेंनी अजित पवारांसह शिंदे गटावर हल्लाबोल केलाय। प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला, हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला। आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील हा महत्वाचा सवाल आहे। जेव्हा प्रश्न आला बाजू कुठली निवडायची तेव्हा स्वतःला प्रश्न विचारला, माझ्या माता माऊलीने उत्तर काय द्यावं। माझी माता माऊली हे म्हणल, अरे ते बघ ते टीव्हीवर संभाजी महाराजांची भूमिका करतात, पण जेव्हा संघर्षाची वेळ आली तेव्हा स्वार्थासाठी मान खाली घालून गेले। हे मान्य नव्हतं म्हणून लढण्याची भूमिका घेतली। आणि म्हणून सांगतो, ठणकावून सांगा, गरीब असेन पण लाचार नाही, गरीब असेन पण लाचार नाही, स्वार्थासाठी निष्ठा विकणार नाही, सत्तेसाठी स्वाभिमान गहाण टाकणार नाही, लढता लढता मोडून पडेन पण तुमच्या दबावापुढे झुकणार नाही। तडले जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला। आता कांचन मृगाचं रूपडं बदललंय, कांचन मृगाला सोन्याचं कातडं नाही, त्याला 50 खोक्यांचं जाकीट घातलंय। आणि जसं कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी असतीये, ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या कारवायांपासून अभयाची कस्तुरी त्या कांचन मृगाकडे। रामायणात सीतामाईचं हरण झालं होतं, आत्ताच्या कलियुगात म्हणे महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि चिन्हाचं हरण होतंय। म्हटलं तात्या, फक्त पक्ष आणि चिन्हाचं हरण होत नाही, माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेचं हरण होतं।